जर समाज कल्याण हॉस्टेलला नंबर लागला तर त्या विद्यार्थ्याला या हॉस्टेल अंतर्गत त्याचा वर्षाचा स्टेशनरी खर्च प्लस राहण्याची व जेवण्याची व्यवस्था केली जाते. पण ज्या विद्यार्थ्यांचा समाज कल्याण हॉस्टेलला नंबर लागला नाही त्या विद्यार्थ्यांनी मग आता काय करायचं व त्याचा वार्षिक खर्च काय करायचा, कसा भरायचा, तर त्यासाठी ही योजना म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुधार योजना आहे. तर विद्यार्थ्यांना चालू वर्षात आपण ज्या वर्षात शिकत आहे त्या वर्षासाठी या योजनेसाठी अर्ज केला जातो आणि या योजनेसाठी अर्ज करण्याची जी लिंक असते ती आपल्याला समाज कल्याण अंतर्गत चालू वर्षामध्ये दिली जाते. त्या वर्षामध्ये आपण या योजनेसाठी अर्ज करायचा असतो. आता ह्या योजनेसाठी बऱ्याच जणांचे प्रश्न असतील की या योजनेसाठी पात्रता काय व अटी काय आहेत व डॉक्युमेंट्स काय काय लागतात. तर मी त्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितोय की ह्या योजनेअंतर्गत आपल्याला आपण ज्या महाविद्यालयात असेल आपल्या कॉलेजमध्ये शिकतोय त्याची बोनाफाईड, आपला जातीचा दाखला, आपला पालकांचे उत्पन्न, त्याचबरोबर आपण ज्या ठिकाणी राहतोय भाडे करारनामा ज्या ठिकाणी राहतोय तिथला आपल्याला भाड्याने राहतोय असं आपल्याला तो बॉन्डवर लिहून द्यावं लागतं. भाडे करारनामा म्हणतात त्याला. तो भाडे करारनामा किंवा हॉस्टेल आपल्या ज्या वसतिगृहात राहत नाही किंवा जे शासकीय वसतिगृहात राहत नसल्याचं एक प्रमाणपत्र किंवा आपलं त्यासोबतच आधार कार्ड, त्यासोबत आपलं ओरिजिनल आधार कार्ड डॉक्युमेंट सोबतच आपली अकाउंट नंबर, अकाउंट व त्यासोबत आधार लिंक असलेली पावती, आधार लिंक ज्याला करतो आपण अकाउंटला ती पावती व आधार लिंक असलेलं आपलं खातं हे जोडणं गरजेचं आहे. त्यासोबत असेच बरेच डॉक्युमेंट लागतात. आपण ज्या महाविद्यालयात शिकतोय त्या महाविद्यालयाचं आपण म्हणजे 5 किमी अंतर्गत आपलं महाविद्यालय येते, महानगरपालिकेच्या अंतर्गत 5 किलोमीटरच्या अंतर्गत येते. हे एक प्रमाणपत्र आपल्याला महाविद्यालयामधून आणावं लागते. त्याचबरोबर आपल्याला ज्या महाविद्यालयात आपण शिकतोय तिथलं उपस्थिती प्रमाणपत्र हे सुद्धा आपल्याला लागतंय. एवढे सर्व डॉक्युमेंट्स आपण स्क्रीनवर मी दिलेले आहेत ते तुम्ही बघू शकता. अशी लागतात. ज्या विद्यार्थ्यांना यापैकी जर काही अडचणी किंवा काही समजलं नसेल ह्या डॉक्युमेंट्स काय म्हणतात किंवा कशासाठी हा डॉक्युमेंट्स कसा काढायचा त्या विद्यार्थ्यांनी मला कमेंट्स करायची आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना अजूनही कळालेलं नाही की समाज कल्याण हॉस्टेल व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुधार योजना यातला फरक काय, तर त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा मला कमेंट किंवा आपल्याला कॉल करून तुम्ही कधीही विचारू शकता. आता राहिलेला प्रश्न आपला की विद्यार्थ्यांनो तुम्हाला सांगितलं होतं की आपण एक सुधार योजनेसाठी एक आपल्या महाराष्ट्र स्तरावर जे विद्यार्थी आपल्या ऑलराऊंडर ऑल महाराष्ट्रातून आपल्या कॉल येतात, मेसेज येतात, त्या विद्यार्थ्यांचा एक आपण ग्रुप तयार केलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना त्या ग्रुपमध्ये ऍड व्हायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी मला आपल्या खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला लिंक करून किंवा मला टेक्स्ट मेसेज टाकून मेसेज करायचा आहे हाय म्हणून, त्यावर मी तुम्हाला लिंक देईन व तुम्ही आपल्या ग्रुपमध्ये जॉईन व्हाल. अशाच सर्व अपडेटसाठी तुम्हाला आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करून ठेवायचं आहे मित्रांनो. कारण पुढचा येणारा कोणताही अपडेट तुमच्यापासून विसरणार नाही. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.